चंद्र आणि शिंपी, बदलणाऱ्या रूपाची गंमत. थंडीचे दिवस होते. शिंप्यानं आपलं दुकान लवकर बंद केलं आणि कसला तरी विचार करत चालू लागला. गार वारा वाहत होता. सगळीकडे शांतता पसरली होती. तेवढ्यात त्याला हळूच एक आवाज आला. मला फार थंडी वाजतेय. रात्रभर मला मोठाच प्रवास करायचा आहे. मला एक उबदार कोट शिवून देशील का? हा आवाज कुठून येतोय? शिंपी इकडे तिकडे पाहू लागला. हे बघ, मी इकडे आहे. बोलणारा दुसरा तिसरा पोळी नव्हता, तर तो होता चांदोबा. थंडीनं कुडकुडून तो तर अर्धा झाला होता. शिंप्याला वाटलं थंडीमुळे चंद्र बिचारा आकसून गेलेला दिसतोय. त्यानं चंद्राला सांगितलं की लवकरच तो त्याला कोट शिवून देईल. शिंप्यानं आपल्याकडे उरलेल्या कापडाचे चांगले तुकडे शोधून काढले आणि अर्धा चंद्राच्या आकाराचा एक कोट शिवला. खूपच छान दिसतोय, असं म्हणत चंद्रानं तो अंगात घालायचा प्रयत्न केला. पण काय करणार, त्याला तो घालताच येईना. हिरमोड होऊन चंद्र म्हणाला, मला वाटलंच होतं, तू माझं माप तर घेतलंच नव्हतंस, मग मला हा कोट होईलच कसा? शिंपी म्हणाला, पण मी तुझं माप घेणार तरी कसा? एक घार त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. ती लगेच म्हणाली, शिंपी दादा, मोजायची टेप दे मला, मी जाते आणि चंद्राचं माप घेऊन येते. घार चंद्राच्या भोवती फिरली आणि त्याचं नीट माप घेऊन आली आणि ते शिंपी दादाला दिलं. ते सणाचे दिवस होते. एक आठवड्यानंतरच शिंप्याला चंद्राचा कोट शिवायला वेळ मिळाला. त्या दरम्यान चंद्र रोज आकाशात वेगवेगळ्या रूपात दिसत होता. कधी बारीक, कधी जाड, कधी अर्धा, तर कधी गोल. पण शिंपीला याची कल्पनाच नव्हती. कोटावरची सुंदर नक्षी पाहून चंद्र खुश झाला. केव्हा एकदा कोट घालतो असं त्याला झालं आणि घाईघाईनच तो कोट घालू लागला. पण कितीही प्रयत्न केले तरी कोट काही घालता येईना. आता तूच बघ ना, खाऊन खाऊन किती लठ्ठ झालायस. हा कोट तुला कधीच नीट होणार नाही, शिंपी रागावून म्हणाला. चंद्र त्याला म्हणाला, सगळी चूक तुझीच आहे. तू कोट शिवायला इतके दिवस का घेतलेस? मग त्यानं परत एकदा विनवणी केली. बरं, आता एकदाच परत शिवून दे ना. आणखी लठ्ठ तर होणार नाहीस ना? असं म्हणून शिंपी निघून गेला. लाल, निळे, पिवळे, काळे असे अनेक रंगांचे तुकडे जोडून शिंप्याने एक मोठा कोट शिवला. त्याला थोडे दिवस लागले. कोट दिसायला तर सुरेखच होता. शिंपी कोट घेऊन चंद्राकडे गेला. पण चंद्र आता गोल कुठे होता? तो कोट त्याच्यासाठी फारच मोठा होता. चंद्र ओरडायला लागला, एवढा सैल कोट घालून माझी थंडी कशी जाईल? ते मला काय माहीत? शिंपी पण रागाने बोलला. इतका कुशल, हुशार शिंपी, इतक्या वर्षांत जे चांगलं नाव मिळवलं होतं ते धुळीला मिळालं. बिचारा शिंपी. जेव्हा जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा त्याला आपल्या चुकीची आठवण येते आणि तो आपले दात ओठ खाऊ लागतो. तेव्हापासून शिंपी एक गोष्ट शिकला, ज्याचं रूप सतत बदलतं त्याचा माप कधीच एकसारखं राहत नाही. तुम्हाला ही मजेशीर गोष्ट आवडली का? लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला चंद्राचा कोणता आकार आवडतो. अशाच सुंदर गोष्टींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. रोज नवनवीन गोष्टींसाठी आमच्यासोबत रहा.